माय माऊली नमस्कार. वेद कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलीनं. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. मागच्या भागात आपल्याला मनाचा वेग कमी करण्यासाठी वशिष्ठ मुनी रामांना 4 उपाय सांगतात. कोणकोणते? सत्संग, वासनात्याग, अध्यात्मशास्त्र विचारणं, प्राणस्पंद निरोध. तर आपण आता बघूया. सर्वप्रथम रोज सत्संग करा. सत्संगाला बसताना आपले शिक्षण, आपली प्रतिष्ठा, आपले पद सगळे विसरून जा. देवाधर्माची का लाज वाटावी? आनंदाने टाळ्या वाजवा, नाचा, खूप जल्लोषात ज्ञानवा तुकाराम म्हणा. मनाचा वेग, प्राणांचा वेग कमी करण्याची प्रक्रिया म्हणून सत्संग करा. शहरातल्या माणसांच्या जीवनाला परिस्थितीमुळे फार वेग, त्यांच्या बिचाऱ्यांच्या कपाळी मरमरच लिहिली. त्यांच्या तुलनेने सत्संग करणारा खेडूत जास्त सुखी. दुसरा उपाय काय? वासना त्याग. वासना त्याग सांगितलंय. आपल्या मनात नेमक्या कोणकोणत्या वासना आहेत याचा प्रामाणिकपणे अभ्यास करा. दुसऱ्याला सांगू नका, कारण माणूस दुसऱ्याची खोटीच बोलत असतो. आपल्या अभ्यासाकरिता एका कागदावर त्या वासना लिहा. आपण पाहतोय दुसरा उपाय वासना त्याग. आपल्या मनात नेमक्या कोणकोणत्या वासना याचा प्रामाणिकपणे अभ्यास करा. दुसऱ्याला सांगू नका, कारण माणूस दुसऱ्याशी खोटच बोलत असतो. आपल्या अभ्यासाकरिता एका कागदावर त्या वासना लिहा. नंतर वाटल्यास तो कागद पूर्ण जाळून टाका. गमतीची गोष्ट अशी की आपल्या सगळ्या जगाकडे पाहत असतो, पण आपल्या स्वतःच्या मनाकडे पाहायला भीत असतो. कधीतरी पाहिले म्हणजे लक्षात येईल, सगळे बकासूर, दुर्योधन, पुतना मावशी हे आपल्या मनात आहे. इतके दिवस तुम्हाला त्याची भीती वाटत असेल, पण आता कृष्ण आपल्या सोबत आहे असे समजा. पण एक एक आसुराकडे बघा. एका कागदावर लिहून टाका. मनातले सगळे काम, क्रोध, लाभ, लोभ, मन म्हणजे काय असेल त्याचे नसेल सगळं कागदावर लिहा. मनातलं अगदी खूप खूप काय जे काय असेल सर्व लिहा आणि तो कागद जाळून टाका, नाही तर फाडून फेकून द्या. आपल्या मनात काम आहे, क्रोध आहे, ही वस्तू हवी, ती हवी, म्हणून वासना त्याग सांगितला. वासनेचा त्याग करताना एकेका विकाराशी कसे भांडावे याचे सुंदर मार्गदर्शन श्रीमद भागवतामध्ये आहे. आपल्या एक एका वासनेचे शुद्धीकरण करणे. सगळ्या वासना आपल्याला त्यागून टाकता येणार नाही, परंतु काही वासना काही दिवसांकरता सोडण्याचा संकल्प करा. दारू पिणे केव्हा वाईट आहे, पण खेडेगावातला माणूस काय म्हणतो, तर तो आषाढी अमावस्येला भरपूर दारू पितो, नंतर मात्र श्रावण महिन्यात अजिबात पित नाही हो. यातून वासना त्यागाची वृत्ती बळावेल. खेड्यातील अशिक्षित माणूस भाविक असल्याने निदान श्रावण